वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा येथील हनुमान मंदिरात समाजकंटकांचा उच्छाद. व्यापारी संघटने अध्यक्षांनी केली पोलखोल. देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील नगरपालिका कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हनुमान मंदिर परिसरात काही समाजकंटक तरुणांकडून समाजविघातक कृत्य होत असल्याचा गंभीर आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज यांनी केला आहे. मंदिर परिसरात दारूच्या बाटल्या व सिगारेट पाकिटांचा ढीग आढळून आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणांकडून मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी गैरप्रकार सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. धार्मिक स्थळाची पवित्रता राखली जात नसल्याचा संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे याच परिसरात लहान मुलांची बालवाडी असून अशा प्रकारांमुळे मुलांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापारी संघटनेच्या वतीने समाजकंटकांना आळा घालावा अशी मागणी निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे केली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरामध्ये आपण या ठिकाणी देवळाली प्रवरा नगर परिषद आहे. इथून एक 100 मीटरच्या अंतरावर आपण आहोत मारुती मंदिरामध्ये. या ठिकाणी हे मारुती मंदिर सगळ्यात जुनं मारुती मंदिर आहे. परंतु ह्या मारुती मंदिरामध्ये काही विकृत लोक आहेत. त्या विकृत लोकांचा तुम्हाला त्यांचा पराक्रम जर बघायचा असेल, या लोकांना आम्ही खूप समजून सांगितलं. आपलं उंबराचं मंदिर आहे ते बघितलं असेल. ही जे विकृत लोक आहेत, हे धर्माच्या विरोधातले जे लोक आहेत, जे आपल्या धर्मातले काही त्याच्यामध्ये आहेत, या ही स्टिंग तेव्हा ही दारूची बाटली असा हा प्रकार. ही लोक इथे मंदिरामध्ये येऊन या ठिकाणी हे दारू पितात. सिगरेटचे पाकिट या बाकड्यावर बसून या ठिकाणी फुटतात. त्याचबरोबर हे दारूच्या बाटल्या स्टिंग आणि इतके नालायक लोक या ठिकाणी महादेवाची एक सुंदर अशी पिंड आहे, जी आम्ही लोकांच्या वर्गणीतून या ठिकाणी बसवलेली आहे. इथून फुटतात ही जेव्हा. आणि आतमध्ये मी तुम्हाला थोड्या जण दाखवतो का आतमध्ये ते इथं पत्ते खेळायला बसतात. पत्ते खेळता खेळता हे थुकतात. थुंकी बघा त्यांची. इतके नालायक आणि निर्दयी आणि इतके नालायक लोक आहेत. यांना ना स्वच्छतेचं घेणं आहे, ना कशाचं घेणं आहे, ना कशाचं घेणं आहे. यांना दारू पिणे, सिगरेट ओढणे, मस्ती करणे याच्या पलीकडे यांना काही सुचत नाही. बघितलं असेल यांना काही सुचत नाही. बघितलं असेल या ठिकाणी सरकारी दवाखाना आहे. या ठिकाणी सरकारी दवाखाना आहे. आम्ही त्याच्यासाठी त्याला गेट केलं होतं, परंतु हे इकडून उडी मारून येतात. तरी तिकडून उडी मारते. तेव्हा इथं बिअरच्या बाटल्या, तेव्हा खोक्यामध्ये बिअरच्या बाटल्या, तेव्हा इथं सिगरेटचं पॅकेट, इथं ग्लास पडले, ग्लास दाखवा पडले, सिगरेटचं पॅकेट. विशेष म्हणजे जे मुलं इथं येऊन बसतात त्यांच्याच कुटुंबातील लहान लहान मुलं या ठिकाणी अंगणवाडीमध्ये, अंगणवाडी बालवाडी इथं लहान लहान मुलं या ठिकाणी शाळेमध्ये येतात, शिकतात. आता त्या छोट्या मुलांचे काय आदर्श घ्यायचा? बाई सिगरेट यांचे पुढे, बाई दारूची बाटली. या ठिकाणी रात्री येऊन बघितलं 11, 12, 1 वाजेपर्यंत या ठिकाणी हे लोक पबजी खेळतात, दारू पितात, सिगरेट ओढतात, इथे शिकत बसतात. देवाचं एवढं मोठं पवित्र स्थान असताना सुद्धा लोकांना या कोपऱ्यामध्ये
बसून पत्ते खेळतात आणि पत्ते खेळताना थोडंसं उठून हे बघा इथं हे बघा घालणार बाई बसल्या बसल्या बाई इथं खात घाला मंदिरामध्ये घुटका खाल्ला पाहिजे यांनी हरामखोर जातीचे लोक आहेत हे यांना समजून सांगून कुठल्या गोष्टी काही समजत नाही या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं मारुतीचं मंदिर आहे चांगलं देवस्थान आहे लोकांच्या वर्गणीतून हे मंदिर या ठिकाणी तयार केलेलं आहे SP साहेबांना राऊर तालुक्यातील ठेंगे साहेब DYSP साहेब नगर परिषदेचे CO या सर्वांना विनंती आहे का तुम्ही हे आमचं मारुती मंदिर जे लोकवर्गणीतून लोकसहभागातून या ठिकाणी तयार झालेलं आहे हे सगळ्यात जुनं मंदिर आहे परंतु या ठिकाणी काही विकृत लोक येऊन या मंदिराचा नाश करायला पाहतात या ठिकाणचं पावित्र्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्या दोषींना 100% या ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे हे रोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत इथे येऊन काय बस करतात या ठिकाणी पत्ते जुगार PUBG लुडो पैशावर हा खेळ या ठिकाणी मंदिराचं पावित्र्य खराब करण्याचा प्रयत्न हे लोक करतायत या ठिकाणी अंगणवाडी आहे लहान लहान मुलं शिकतात त्या शिकणाऱ्या लहान लहान मुलांनी 3 वर्षाचे 4 वर्षाचे 5 वर्षाच्या मुलांनी या हरामखोरांचा काय आदर्श घ्यायचा अशी परिस्थिती या देवाली गावामध्ये झालेली आहे कृपया साहेब तुम्हाला विनंती आहे की आपण या लोकांवर कारवाई करून आमच्या मंदिराचं पावित्र्य सुरक्षित करावं असं मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र